स्वागत आहे तुमचे आपल्या स्वामी शक्ती या चॅनलवरती। आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की शुक्रवारचा दिवस हा माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी, आपल्या घरामध्ये धनाची आवक वाढवण्यासाठी, माता लक्ष्मीला आपल्या घरात स्थिर करण्यासाठी बघा शुक्रवारचा दिवस हा अत्यंत महत्त्वाचा मानला जातो। आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याच शुक्रवारी करावायचा एक अत्यंत महत्त्वाचा उपाय सांगणार आहे। या शुक्रवारी नाही शक्य झालं तर पुढच्या शुक्रवारी तुम्ही हा उपाय करू शकता। फक्त एक शुक्रवार हा उपाय करा, पुढचा शुक्रवार येण्याच्या आत या उपायाचा चमत्कार पहा। तुमच्या मनात असणारी इच्छा पूर्ण होईल, तुम्हाला जे काही हवं आहे ते मिळून जाईल। घरामध्ये खूप दारिद्र्य आहे, गरिबी आहे, खूप कर्ज झालेलं आहे, तर या सगळ्या समस्यातून तुमची मुक्तता होईल। आता मी तुम्हाला सगळ्यात पहिला उपाय सांगतेय, तो घरातील निगेटिव्हिटी, नकारात्मकता, अवलक्ष्मी घराच्या बाहेर काढण्यासाठी। कारण जोपर्यंत घर पॉझिटिव्ह होत नाही, जोपर्यंत घरामध्ये चांगलं वातावरण राहत नाही, जोपर्यंत घरातलं दारिद्र्य घराच्या बाहेर जात नाही, तोपर्यंत लक्ष्मी घरात येणार नाही। जेव्हा घराचं शुद्धीकरण होईल, घर पूर्ण पॉझिटिव्ह होईल, तेव्हाच घरात पैसा येईल आणि पैशांसोबत लक्ष्मी येईल। म्हणून तुम्हाला कुठल्याही शुक्रवारच्या दिवशी एक पिंपळाचं पान, पिंपळाचं झाड जिथे कुठे असेल त्याचं एक पिंपळाचं पान आपल्या घरी आणायचं आहे। जे पिंपळाचं पान तुम्ही घरी आणलेलं आहे ते घराच्या दक्षिण भागात एका पाटावर किंवा एखाद्या प्लेटमध्ये तुम्हाला ठेवायचं आहे। छोटी प्लेट वगैरे जे काही असेल त्याच्यामध्ये हे पिंपळाचं पान ठेवा। आता या पिंपळाच्या पानावरती फक्त चार भीमसेनी कापराच्या वड्या ठेवा। कापूर ठेवल्यानंतर त्यावरती अर्धा चमचा गाईचं किंवा जे कुठलं घरात तुमच्याकडे तूप असेल ते तूप घाला आणि त्या तुपाच्या वरती थोडीशी पिवळी किंवा काळी मोहरी घाला। आता याला प्रज्वलित करा, म्हणजे पेटवा। जसं हे पेटेल तसं कापूर पेटेल, त्यामधलं तूप पेटेल, त्यामध्ये असणारी मोहरी पेटेल। जसं हे पेटेल तसं फक्त आणि फक्त तिथे बसून, बघा तिथे बसून फक्त ओम ओम एवढंच म्हणा। ओम 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 पूर्ण ती अग्नी शांत होईपर्यंत, जळून ते खाक होईपर्यंत तुम्हाला ओम 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 एवढंच म्हणत राहायचं आहे। हे जळाल्यानंतर याची जी काही राख होईल किंवा जे काही ते अर्धवट जळून राहील ते घराच्या बाहेर एखाद्या झाडाखाली किंवा एखादी जागा असेल तर तिथे तुम्हाला टाकून द्यायचं आहे। यानंतर तुम्हाला पुन्हा एक पिंपळाचं पान घ्यायचं आहे, पुन्हा एक पिंपळाचं पान घ्यायचं आहे आणि आता या पानामध्ये, जे पिंपळाचं पान घेतलेलं आहे त्या पानामध्ये तुम्हाला एक तुरटीचा खडा ठेवायचा आहे, एक फुलवाली लवंग ठेवायची आहे, एक हिरवी वेलची ठेवायची आहे आणि त्यावरती एक सिक्का ठेवायचा आहे। सगळं साहित्य पिंपळाच्या पानावर ठेवून ते गुंडाळायचं किंवा चौकोनी घडी करा किंवा पानाचा विडा बनवा। एखाद्या लाल धाग्यामध्ये हा विडा छान बांधून घ्या। पानात ठेवलेलं सगळं साहित्य लाल धाग्यामध्ये व्यवस्थित बांधायचं आणि हे तुम्हाला माता लक्ष्मीच्या समोर ठेवायचं आहे। माता लक्ष्मी समोर ठेवत असताना तुमची इच्छा व्यक्त करायची आहे आणि कुबेर दैवतांचं नामस्मरण करायचं। ओम कुबेराय नमः, ओम कुबेराय नमः। कारण तुमच्याकडे धन आणणारं, तुम्हाला धन देणारं किंवा तुमच्या आयुष्यात तुम्हाला श्रीमंत बनवणारं जर कुठलं दैवत असेल तर ते कुबेर दैवत। कुबेर दैवतांचं स्मरण करा। पूर्ण शुक्रवार जेव्हा तुम्ही हा उपाय केला, दुपारी, रात्री, दिवसा, सकाळी, कधी, तिथून ती पुडी जी आहे, पिंपळाच्या पानात ठेवलेल्या साहित्याची जी पुडी आहे ही तुम्हाला रात्रभर, शुक्रवारी पूर्ण रात्रभर तिथेच ठेवायची आहे आणि शनिवारच्या दिवशी सकाळी आंघोळ केल्यानंतर सगळ्यात पहिले देवघरातून माता लक्ष्मीच्या समोरून ही पुडी उचलायची आहे आणि आपल्या कपाटात किंवा तिजोरीत ठेवायची आहे। पैसा कधीच कमी पडणार नाही, कधीच तुमच्या घरामध्ये तुम्हाला गरिबी किंवा दरिद्रता पाहायला भेटणार नाही। जेव्हा तुम्ही हा उपाय कराल आणि जेव्हा तुम्ही या वस्तू तुमच्या कपाटात ठेवाल, तिथून कायम तुमच्या घरात भरभराट यायला सुरुवात होईल। घर नेहमी पैशाने, धनाने भरून राहील। बऱ्याच वेळा काय होतं की आपल्याला एखादा शत्रू त्रास देतो, आपली प्रगती बघवत नाही, तेव्हा बरेच लोक आपल्याला नजर लावतात। बऱ्याच घरांमध्ये किंवा बऱ्याच व्यवसायांमध्ये नजरबाधा असते। ही समस्या दूर करण्यासाठी तुम्हाला कुठल्याही शुक्रवारच्या दिवशी एक काचेचा ग्लास घ्यायचा आहे। काचेच्या ग्लासमध्ये तुम्हाला शुद्ध पिण्याचं पाणी घालायचं आहे। त्या पाण्यामध्ये तुम्हाला थोडंसं मीठ घालायचं आहे आणि त्यामध्ये तुम्हाला एक जायफळ घालायचं आहे। सोबत तुम्हाला त्याच्यामध्ये 2 फुलवाले लवंग घालायचे आहेत, एक हिरवी वेलची घालायची आहे, 5 काळे मिरी तुम्हाला घालायचे आहे। हे काचेच्या ग्लासमध्ये सगळं साहित्य घातल्यानंतर हा काचेचा ग्लास तुम्हाला तुमच्या घराच्या आतमध्ये
घराच्या आतमध्ये तुम्हाला एका विशिष्ट ठिकाणी ठेवायचं आहे. कुठेही कुठल्याही दिशेला तुम्ही ठेवून देऊ शकता. त्या दिशेला ठेवल्यानंतर तुम्हाला त्याच्यावरती पिंपळाचं पान ठेवायचं आहे. जेव्हा पिंपळाचं पान त्या ग्लासवरती ठेवाल तेव्हा त्या पिंपळाच्या पानाला हळद लावायची आहे. आतला भाग जो असतो, बाहेरचा नाही, आतला भाग जो असतो त्या आतल्या भागाला हळद लावा आणि हळद लावलेलं हे पान त्या ग्लासवरती छानपैकी असं ठेवून द्या. रात्रभर हे घराच्या त्या विशिष्ट ठिकाणी ठेवून द्यायचं. सकाळी उठलात तुम्ही की सगळ्यांच्या आधी, अंघोळीच्या पण आधी तुम्हाला हे पिंपळाचं पान आणि त्याच्यासोबत ठेवलेलं जे पाणी आहे काचेच्या ग्लासात ते घराच्या बाहेर घेऊन जायचं आहे. एखाद्या झाडाखाली, म्हणजे पवित्र झाडाला नाही, तुळस वगैरे सोडून वेगळ्या कुठल्याही किंवा शक्यतो काटेरी झाडाला ते पाणी तुम्हाला अर्पण करायचं आहे. पिंपळाचं पानही तिथे सोडायचं आहे. हा उपाय सलग 4 शुक्रवार तुम्ही केला, तुमच्या व्यवसायाला लागलेली नजर असेल, तुमच्या धंद्याला लागलेली नजर असेल, तुमच्या पैशांना लागलेली नजर असेल किंवा घरात कुठल्याही व्यक्तीला लागलेली नजर असेल, ही नजरबाधा कायमची दूर होईल. आता तिसरा शेवटचा उपाय सांगते. प्रत्येकाला हवा आहे पैसा, प्रत्येकाची इच्छा असते माझ्याकडे पैसा असावा. शुक्रवारच्या दिवशी पिंपळाच्या झाडाजवळ जायचं. बघा, पिंपळाचं झाड का, तर हे अत्यंत पवित्र झाड असतं. यावरती माता लक्ष्मी, भगवान श्री विष्णू, बृहस्पती आणि ब्रह्मदेव, त्याचबरोबर कुबेर दैवतांचा वास असतो. त्यामुळे पिंपळाच्या झाडाला सोन्याचं झाड, सोन्याची लंका असेही म्हणतात. तुम्ही पिंपळाच्या झाडाजवळ गेल्यानंतर तुम्हाला तिथे एक छानपैकी दिवा लावायचा आहे. पिंपळाच्या झाडाला थोडं जल म्हणजे पाणी अर्पण करायचं आहे, धूप दीप ओवाळायचं आहे, हळदी कुंकू अर्पण करायचं आहे, फुलं अर्पण करायचे आहेत. हे सगळं करून झाल्यानंतर तुम्हाला पिंपळाच्या झाडाचं एक छोटं मूळ नाही तर एक फांदी किंवा त्याचा एखादा सुकलेला तुकडा असेल तो तुम्हाला घ्यायचा आहे आणि हे घेऊन तुम्हाला घरी यायचं आहे. आता हे घेऊन घरी आलात, सकाळ दुपार संध्याकाळ कधीही हा उपाय करा. हे घेऊन घरी आलात की तुम्हाला देवघराच्या समोर एक छोटं ताम्हण वगैरे ठेवायचं आहे. त्यामध्ये हे पिंपळाचं जे काही आणलेलं आहे मूळ किंवा फांदी ते तिथे ठेवायचं आहे. त्यावरती थोडंसं पाणी म्हणजे जल अर्पण करायचं आहे. हे स्वच्छ धुवायचं आहे, थोडंसं पुसायचं आहे. त्यानंतर तुम्हाला देवघरामध्ये एखादं कापड ठेवायचं, लाल पिवळं कुठलंही कापड ठेवा आणि त्याच्यावरती हे पिंपळाचं मूळ किंवा पिंपळाची ती फांदी ठेवून त्याचं पूजन, हळदी कुंकू अर्पण करून धूप दीप त्याला दाखवायचं आहे. ते कापडामध्ये घट्ट बांधायचं आहे आणि माता लक्ष्मीला प्रार्थना करून सांगायची आहे की माता लक्ष्मी, आजपासून तुझं अस्तित्व माझ्या घरात कायम असणार आहे. माझी पैशांची समस्या दूर व्हावी, माझ्या घरात पैसा यावा, धन वाढावं, एवढीच माझी विनंती आहे. माता लक्ष्मीला मनोमन प्रार्थना करायची आहे आणि त्यानंतर ही पुडी किंवा पोटली तुम्हाला तुमच्यासोबत, तुमच्या जवळ कपाटात किंवा जिथे कुठे शक्य असेल तिथे तुम्हाला ती ठेवायची आहे. बघा, हा उपाय फक्त 1 शुक्रवार करा तुम्ही. तिथूनच तुम्हाला 24 तासात अनुभवायला सुरुवात होईल. धन प्राप्ती म्हणजे तुमच्या घरामध्ये कुठून ना कुठून पैसा येत राहील. खूप साधे सोपे उपाय सांगितले, नक्की करा.